तर मंडळी आपल्याकडं कोण आलंय? चला ताई निघाल्यात. त्याला म्हणलं या आता परत. मग तिकडं थांबलेत. लय ऊन आहे बरं का. हाय ना बा ना 10 वाजलेत फक्त. पण आम्ही असं घामाघूम झालोय काय सांगायचं. नमस्कार मंडळी. झाला का चहा नाश्ता जेवण? काय म्हणते उन्हाळा तुमच्याकडे? आज मला सकाळ सकाळ कोण आलंय उठवायला माहिती का? अगदी झोपेतून. आता तुम्ही म्हणताना 8 8:30 झोपताय काय? हो आता काय करणार आहे. रात्री शेडवरून यायला उशीर झाला. 10 10:30 वाजले. खत भरायचं काम चालू आहे. त्याच्यामुळं जेवण करायला उशीर झाला. मग नेहमीप्रमाणे आपल्याला फेसबुक यूट्यूब डोकावंच लागतं. त्याच्यामुळं अजून उशीर झाला झोपायला. आणि सकाळ सकाळ फोन आला का ताई तुम्ही कुठे राहिला? अरे बापरे म्हटलं आज ताई यायच्यात. पण कोणत्या ताई यायच्यात माहिती आहे तुम्हाला? कोण आलंय आपल्याकडं बघायचं आहे का? तर मंडळी आपल्याकडं कोण आलंय? आपल्याकडं आल्यात ज्योतिताई, ज्यांचं चॅनल आहे यूट्यूबला आणि फेसबुकला. यूट्यूबवर ज्योती कोगडे म्हणूनच आहे आणि फेसबुकवर पण ज्योती कोगडे म्हणूनच आहे. तर हा एक दुग्ध शर्करा योग आहे आज माझ्या जीवनातला आणि त्यांच्याही. गेले वर्षापासून आमचं चाललं आहे भेटायचं आणि त्या लाईव्हमध्ये पण माझा उल्लेख करतात. तर आमचा फोन पण झाला तेव्हा सांगितलं त्यांना. मला स्वतःला फेसबुकला पण कमेंट्स आहे की त्यांच्या जेव्हा कमेंट्स येतात तेव्हा त्याला रिप्लाय असतो किंवा मला वैयक्तिक कमेंट्स असतात. ताई तुम्ही ज्योतिताईंच्या एवढ्या जवळ राहता, ज्योतिताई तुम्ही त्यांना भेटायला जा. आता सगळ्यांना माझी परिस्थिती माहिती आहे, मी तर कुठं जाऊ शकत नाही. त्यांचा खूप आग्रह होता ताई तुम्ही या. आणि मी त्यांना म्हणायचे मला कामातून सुटका नाही, तुम्हीच माझ्याकडे भेटायला. शेवटी त्याच माझ्याकडे आल्या. आता मी तर काय जाऊ शकत नाही, सगळ्यांना माहिती आहे. कारण ते थोडंसं आतमध्ये पण आहे त्यांचं गाव. पण आमचं गाव एकदम रोडवर आहे. काही कामानिमित्त त्या आल्या होत्या. कामानिमित्त म्हणण्यापेक्षा त्यांच्या मामीचं दशक्रिया विधी होता आज. आणि गेल्या आठवड्यात त्यांनी मला मेसेज टाकला होता की मी येते शनिवारी. आणि शनिवारी असं म्हटलं दुसऱ्या दिवशी शनिवारी का त्याच दिवशी शनिवार मला जायचं होतं खडांब्याला. आणि म्हटलं मला आज नाही मी खडांब्याला चालली. मग त्या म्हटल्या ह्या नाही मग पुढच्या. आणि योग आज झाला की मला तिकडं पण जायला भेटलं नाही. कारण आमचे मॅनेजर साहेबांचा फोन आला होता, सुपरवायझरांचा फोन आला होता की मी साहेब येतात म्हणून. झालं माझं पण कॅन्सल झालं. पण योग चांगला होता आणि माझी इच्छा होती की मी म्हणत असताना त्यांनी येऊ नये. मी खरं सांगते प्रामाणिकपणे. कारण माझा इतका अवतार झाला आहे. आत्ता 30 तार आहे माझी की माझी तब्येत इतकी ढासळलेली आणि असला अवतार होतो त्या शेडवर. गावात आलं की जरा 4 8 दिवस आराम करून स्वतःला थोडंसं छान छान बनवून मग कुणी आलं तर बरं वाटतं. मला इतक्या कमेंट्स असतात ताई तुम्ही कुठं राहता. पण ह्या अवतारामुळे मलाच माझी स्वतःची आता लाज वाटते. असं झालं आहे मी कुणालाच या म्हणत नाही आहे. मला ह्या येणार आहे हे सुद्धा मी विसरली होती. तर असा झाला योगायोग आणि खूप छान वाटलं त्या आल्या. तर आज त्यांच्या पिल्लूचा बड्डे आहे बरं का मंडळी. तर बाळाला विश करायचं. हॅपी बर्थडे बाळा. थँक्यू म्हणायचं नाही का त्याला? नाही म्हणणार का बरं? मग ज्योतिताई कसं काय वाटलं आज आपल्या घरी? खूप छान वाटलं. कारण 1 वर्षापासून माझी इच्छा होती भेटण्याची. खरं सांगायचं म्हणजे तर माझे मिस्टर व्हिडिओ पाहत होते संध्या काकडे म्हणून. आणि ताराबाजा नेमकं सप्ताह हे असं गोपालकाला आषाढी एकादशी छोटी एकादशी तेव्हा त्यावेळेस ताई दिंडीत चालल्या होत्या. मला यांनी सकाळ सकाळच व्हिडिओ दाखवला. सकाळी म्हणजे 6:45 वाजता. आणि त्यावेळेस म्हणजे आपल्या गावच्या आहे बघ त्या किती छान मुलाखत घ्या असं तसं नाही का रावरीचं. मग तेव्हापासून माझी इच्छा होती ताईचं बोलण्याची वगैरे. मग माझ्या मोबाईलमध्ये पण यूट्यूब चॅनल सर्च केलं. मग फेसबुकला मेसेज केला त्यांना. मग सकाळ ताईचा पण फोन आला सकाळीच. मग मी नंबर डायरेक्ट देऊन टाकला. कारण लेडीज असले फोन नंबर द्यायला काही अडचण नसती. त्याच्यामुळे आम्ही एकमेकांना नंबर लगेच शेअर केला. सकाळीच फोन ताईंचा दुसऱ्या दिवशीच. एवढं भारी वाटलं ना. खूप दिवस इच्छा होती खरंच नाही का भेटण्याची. लय भारी वाटतंय मला तर. ओळख झाली आमची फेसबुकवर, यूट्यूबवर कमेंट्स आणि फेसबुकवर नंबर शेअर झाले. पण त्याच्यावर जवळजवळ 7 8 महिन्यांनी तोपर्यंत आम्ही एकमेकींना यूट्यूबर्स किंवा आपल्या जवळच्याच गावातले कोणतरी दोघीजणी आपण यूट्यूबर्स आहोत अशी ओळख होती. ज्यावेळेस आमची दाजी एक्सपायर झाले त्यावेळेस तिथले व्हिडिओ जेव्हा त्यांनी बघितले अरे बापरे. मग तर त्यांनी कमेंट्स केली. परत फोनच झाला मग आमचा की आमच्या अक्काची जी ननंद आहे ते त्यांच्या मामी आहे त्यांच्या. म्हणजे इतकं घरातलं नातं आमचं त्यावेळेस कळलं आम्हाला. आणि मग काय मग ते नात्यात रूपांतर झालं आहे का ओळखीचं. तर खूप छान वाटलं की आपल्या भागात 2 यूट्यूबर्स आहेत. आमच्या भागात भरपूर आहेत तसे. पण आम्ही एकमेकींना आम्हाला छान वाटतंय आपण काहीतरी करतोय. आपल्यात काहीतरी कला आहे आणि ती पुढे आणण्याचं आम्ही दोघी प्रयत्न करतोय.
तर ज्योती कोकडे या चॅनलला सगळ्यांनी सपोर्ट करायचा. तर मंडळी आपल्याकडं कोण आलंय, आपल्याकडं आल्यात ज्योतिताई, ज्यांचं चॅनल आहे यूट्यूबला आणि फेसबुकला. यूट्यूबवर ज्योती कोकडे म्हणूनच आहे आणि फेसबुकवर पण ज्योती कोकडे म्हणूनच आहे. तर हा एक दुग्ध शर्करा योग आहे आज माझ्या जीवनातला आणि त्यांच्याही. गेले वर्षापासून आमचं चाललं आहे भेटायचं आणि त्या लाईव्हमध्ये पण माझा उल्लेख करतात. तर आमचा फोन पण झाला तेव्हा सांगितलं त्यांना. मला स्वतःला फेसबुकला पण कमेंट्स आहे की त्यांच्या जेव्हा कमेंट्स येतात तेव्हा त्याला रिप्लाय असतो किंवा मला वैयक्तिक कमेंट्स असतात, ताई तुम्ही ज्योतिताईंच्या एवढ्या जवळ राहता, ज्योतिताई तुम्ही त्यांना भेटायला जा. आता सगळ्यांना माझी परिस्थिती माहिती आहे, मी तर कुठं जाऊ शकत नाही. त्यांचा खूप आग्रह होता, ताई तुम्ही या. आणि मी त्यांना म्हणायचे मला कामातून सुटका नाही, तुम्हीच माझ्याकडे भेटायला. शेवटी त्याच माझ्याकडे आल्या. आता मी तर काय जाऊ शकत नाही, सगळ्यांना माहिती आहे, कारण ते थोडंसं आतमध्ये पण आहे त्यांचं गाव. पण आमचं गाव एकदम रोडवर आहे. काही कामानिमित्त त्या आल्या होत्या. कामानिमित्त म्हणण्यापेक्षा त्यांच्या मामीचं दशक्रिया विधी होता आज, आणि गेल्या आठवड्यात त्यांनी मला मेसेज टाकला होता की मी येते शनिवारी. आणि शनिवारी असं म्हटलं दुसऱ्या दिवशी शनिवारी की त्याच दिवशी शनिवार मला जायचं होतं खडांब्याला. आणि म्हटलं आम्हाला आज नाही, मी खडांब्याला चालली. मग त्या म्हटल्या ह्या नाही मग पुढच्या. आणि योग आज झाला की मला तिकडं पण जायला भेटलं नाही, कारण आमचे मॅनेजर साहेबांचा फोन आला होता, सुपरवायझरांचा फोन आला होता की मी साहेब येतात म्हणून. झालं माझं पण कॅन्सल झालं. पण योग चांगला होता आणि माझी इच्छा होती की मी मळ्यात असताना त्यांनी येऊ नये. मी खरं सांगते प्रामाणिकपणे, कारण माझा इतका अवतार झाला आहे. आत्ता 30 तार आहे माझी, की माझी तब्येत इतकी ढासळलेली आणि असला अवतार होतो त्या शेडवर. गावात आलं की जरा 4-8 दिवस आराम करून स्वतःला थोडंसं छान बनवून मग कुणी आलं तर बरं वाटतं. मला इतक्या कमेंट्स असतात, ताई तुम्ही कुठं राहता, पण ह्या अवतारामुळे मलाच माझी स्वतःची आता लाज वाटते. असं झालं आहे, मी कुणालाच या म्हणत नाही. मला ह्या येणार आहे हे सुद्धा मी विसरले. ताईंची केस लय भारी आहेत. हां भक्तीसारखेच एकदम, पण आता भक्तीने कमी केलेत. वाळवणाची कामं झाले का? मार्केट कमिटीमध्ये आहे ना. हां शेतीचं आहे, ऋतुकांत वसमन. तुमच्या ओळखीचे आहे का? ओळखीचे म्हणजे मी करीत असतो तिथं त्याच्याकडे. जर ओळख असेल तर विचारून पहा ना. 2 वर्ष होते मला पेन्शन भेटायची बंद झाली आहे. तुम्ही आता राहून आल्या का त्याच्याकडे जा, तिथं नंबर घेऊन यायचा आणि अकाउंट घेऊन यायचं ते पुस्तक होत असं इथून तर का? हां ते होईल ते. आता बरं होईल, जर झालं तर लई ताण वाचन माझं. मला थेट पुण्याला जायला सांगितलं. हां तुम्ही ना फोन करा. हां हां हा नंबर सांगायचा त्याला आणि तो फॉर्म भरून देईल तो. तुमच्या ओळख आहे त्याची? ओळख नाही, पण मी तिथं करीत असतो ना. नाही, फोन नंबर असेल तर फक्त विचारलं तरी आहे का नाही नुसतं. माझं लई ताण होय वाचन अहो. नाही, जर तुम्ही काही कामानिमित्त गेल्या रावडी तर फक्त त्याची तुला ऑफिसमध्ये जाऊन या. हाती रखडलेली बाबा, थांबलेली पेन्शन. नाही बांधायचा? ऑनलाईन करून देईल ते. चालन आपलं स्वस्त नाही. चला ताई निघाल्यात. त्याला म्हणलं या आता परत. हो तिकडं थांबलेत. लय ऊन आहे बरं का. लय ऊन आहे. आहे ना. बा ना 10 वाजलेत फक्त, पण आम्ही असं घामाघूम झालोय. काय सांगायचं म्हणजे त्या मेकअप करण्याला काही अर्थच नाही. मला तर जमतच नाही. तोंड बांधून कधी काम व्हायचं. जीवगुत मरतंय माझं तर. गाडीवर बरं वाटतं नाही का बांधा? हा नाही, गाडीवर हवा पण लागती ना, पण घरात लय जास्त ऊन आहे. पाऊस पडून गेल्यानंतर जास्त पाऊस पडला मग काय नाही, पण गरमच होते सध्या. हा ना. आज्ञाच राही ना अवखळ्यात जरा हा त्यांचं बाळच राही नाही, हा ती झोपायला आली ना, किरकिर करायला लागली म्हणून निघाले मग ती. चला मंडळी, खूप छान वाटलंय ताईंना भेटून. आता मी काय